अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला स्वामी म्हणजे गुरुचरित्र पारायणाची पूर्वतयारी काय करायची, तुम्ही केंद्रामध्ये मठामध्ये किंवा घरी तयारी काय करायची, काय काय वस्तू आपल्या सोबत पाहिजे याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। आता सगळ्यात पहिले घरचं सांगतो, नंतर केंद्रामध्ये मठामध्ये आणि औदुंबराच्या झाडाखाली हे सगळं एकत्र सांगेल। आता सगळ्यात पहिले घरी आपल्याला गुरुक्षेत्र पारायण सुरू करायचं आहे ते 9 एप्रिलला। 9 एप्रिल ते 15 एप्रिल ही तारीख लक्षात ठेवा। 9 एप्रिल ते 15 एप्रिल। पण सगळ्यात पहिले काय करायचं, आपण याच्यामध्ये संकल्प पण मी आपल्याला याच्यामध्ये सांगून टाकतो, काही प्रॉब्लेम नाही। काय करायचं याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण जेव्हा आपल्याला पारायण करायचंय तर घरामध्ये सगळ्यांना सांगून ठेवा की आपण गुरुचरित्र पारायण करणार आहोत। म्हणजे जे काही कोणी नॉन व्हेज आणणार असेल तर नॉन व्हेज आणणार नाही, कोणी दारू पिणार असेल तर पिणार नाही, लक्षात ठेवा। घरामध्ये सगळ्यांना सांगून ठेवा। दुसरी गोष्ट, आपल्याला आज 7 तारीख आहे, उद्या 8 तारीख आहे आणि 9 तारखेला आपल्याला सकाळी बसायचं आहे। तर तुम्ही 8 तारखेला पूजा मांडणी करून ठेवू शकता, म्हणजे उद्या करू शकता, काही हरकत नाही। एक दिवस अगोदर पूजा मांडणी केली काही प्रॉब्लेम नाहीये। आज काय करायचं, प्रत्येकाने आपली पोथी आणून घ्या, पोथी स्वच्छ पुसून घ्या, स्वच्छ पोथी पुसून घ्या। जे नवीन गुरुक्षेत्राची पोथी आणली असेल तर त्यांनी प्रत्येक पेज तपासून बघा, पेज आहे का, पेज नंबर बरोबर आहे का, कोणता अध्याय कमी आहे का, हे सगळ्यांनी बघावं। घरामध्ये सगळीकडे गोमूत्र टाकायचं, सगळीकडे घरामध्ये गोमूत्र टाकावं सगळ्यांनी। घरामध्ये गोमूत्र टाकल्यानंतर घरामध्ये साफसफाई असेल ती पूर्ण करून घ्या। आज करा, उद्या करा, कधी करा, साफसफाई करून घ्यायची। आता पूजा मांडणी घरी करायची असेल तर सगळ्यात पहिले साधी सोपी करायची। कशी करायची मी स्क्रीनवर दाखवेल आपल्याला। सगळ्यात पहिले आपण पाट ठेवा किंवा चौरंग ठेवा। आपल्या देवघराजवळ पूजा मांडणी केली तर अतिउत्तम। देवघराजवळ तुम्ही म्हणणार आम्ही बेडरूम मध्ये करतो, आम्ही हॉल मध्ये करतो। बेडरूम मध्ये करू नका, बेडरूम मध्ये नाही करायचं। पण लहान मुलांची खोली असेल, गेस्ट हाऊस असेल, जिथं कोणी जास्त झोपत नाही ती जागा असेल तर तिथं तुम्ही पूजा मांडणी करू शकता। देवघराजवळ करायचं असेल, छोटा पाट मांडायचा, चौरंग मांडा, खाली तांदूळ ठेवा, कलश ठेवा। कलश ठेवल्यानंतर कलश ठेवायचा, स्वस्तिक काढायचं, कलशामध्ये पाणी भरून ठेवा, त्याच्यात एक कॉइन ठेवा, एक डिश ठेवा, त्याच्यावरती गहू ठेवा का तांदूळ ठेवा। तर स्वामी पुण्यतिथी असल्यामुळे महाराजांची मूर्ती ठेवायची, आणि दत्त जन्मोत्सव असेल तर दत्त महाराजांची मूर्ती ठेवायची। लक्षात ठेवा ह्या 2 गोष्टी। स्वामी पुण्यतिथीसाठी करतो ना तर महाराजांची मूर्ती ठेवा। आता ज्यांच्याकडे महाराजांची मूर्ती नसेल त्यांनी दत्त महाराजांची मूर्ती ठेवू शकता, आणि ज्यांच्याकडे मूर्तीच नसेल त्यांनी नाही ठेवली तरी हरकत नाही, काही आवश्यकता नाही। मूर्ती पाहिजेच म्हणून असं काही नाही। आता ज्यांनी मूर्ती आहे त्यांनी त्याच्यावर अभिषेक करायचा, श्री सूक्त, पुरुष सूक्त आणि पवमान सूक्त, हे लक्षात ठेवा। श्री सूक्त, पुरुष सूक्त आणि पवमान सूक्त हे तिन्हीचा अभिषेक करावा। अभिषेक करून दूध पाण्याने अभिषेक करून महाराजांची मूर्ती तिथे स्थापन करायची। झालं हे पहिले। हे झाल्यानंतर आपण फोटो ठेवा, फोटोला गंधाक्षता फुल ठेवायचं, आणि फोटो ठेवल्यानंतर आपण पोथी ठेवण्यासाठी पाट ठेवायचा। पोथीला पण पोथी झाकून ठेवायची। 7 दिवस पोथी हलवायची नाही। आपला तुपाचा दिवा, तेलाचा दिवा चालू पाहिजे। हे 7 दिवस आपलं हललं नाही पाहिजे, लक्षात ठेवा। आता संकल्प करायचा असेल, केंद्रामध्ये मठामध्ये संकल्प करायचा असेल तर तिथं सामूहिक संकल्प घेता, तरी पण मी आपल्याला संकल्प सांगतो। सगळ्यांनी लिहून घ्यायचं, लिहून घ्या किंवा लक्ष ठेवलं तरी चालतं। सगळ्यात साधा सोपा संकल्प करायचा आपला, साधा आणि सोपा। हातामध्ये गंध, अक्षता, फूल घ्यायचं। आता हे करायच्या अगोदर आपल्याला 8 तारखेला 4 श्वान, 2 कुत्रे असेल, श्वान असेल, कुत्रे असेल, गाई असेल, श्वान कुत्रे एकच आहे, श्वान आणि कुत्रे एकच आहे, गाई असेल, यांना आपण चपाती आणि पोळी द्यायची, लक्षात ठेवा। आता तुम्हाला या 7 दिवसामध्ये त्या दिवशी जर नाही भेटलं कोणाला, खूप जण म्हणतात दादा आमच्या इथं श्वान भेटत नाही, कुत्रे भेटत नाही, श्वान काही काही समजत नाही म्हणून मी कुत्रे आणि श्वान वेगळे सांगतोय। श्वान कुत्रे जर भेटत नसेल 7 दिवसामध्ये जेव्हा भेटेल तेव्हा द्या, त्यांना बिस्किट दिलं तर चालेल, कारण की पोळी चपाती ते खात नाही।
हे केल्यानंतर आदल्या दिवशी आपण हे करावं, नाही भेटलं 7 दिवस करू शकता. आपल्याला पूजा मांडणी तुम्ही 8 तारखेला करून ठेवू शकता. 9 तारखेला सकाळी उठून तुम्ही सकाळी 3 वाजेपासून ते 12 वाजेपर्यंत वाचन करू शकता. संकल्प कसा करायचा? हातामध्ये गंधाक्षदा फुल घ्या. पुरुष असेल सवळ घालायचं, बनेल असेल हे घालायचं नाही. कपाळी भस्म लावायचं, दोन्ही हाताला भस्म, पोटाला भस्म, छातीला भस्म. महिला असेल साडी असेल, हातामध्ये बांगड्या असेल, डोक्यावर पदर असेल, हे महिलांनी घालावं. महिलांनी पण कपाळी भस्म असेल, आपल्या अंगाला भस्म लावायचं, महिलांनी पण पुरुषांनी पण. संकल्प कसा करायचा? संकल्प करताना हातामध्ये पाणी घ्यायचं, गंधाक्षदा फुल घ्या, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या. गोत्र माहित नसेल काश्यप गोत्र म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. नाव घ्या, गोत्र घ्या. असं म्हणायचं, मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणयुक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त 7 दिन गुरुचरित्र पारायण. तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या, अहम करिष्ये आणि तुमच्या मनातली इच्छा असेल ती म्हणायची आणि खाली पाणी सोडून द्यायचं. हा संकल्प तुम्ही केंद्रामध्ये घेऊ शकता, हा संकल्प मठामध्ये घ्या, हा संकल्प कुठेही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. हा साधा सोपा संकल्प घ्यायचा आणि पूजा घरी आपण जेव्हा करणार तर 9 तारखेला सकाळी वाचायला सुरुवात करून द्यायची. तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावायचा, मोबाईल बाजूला ठेवायचा. वाचताना मौन धारण करायचं, वाचताना इकडे तिकडे कोणाशी बोलायचं नाही, डोळ्यांनी वाचायचं नाही, मुक्याने वाचायचं नाही, नुसते बोट फिरवायचे नाही. हे छोट्या छोट्या गोष्टी आहे, फिरवायचे नाही. सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा, वरण भात भाजी पोळी जे काही तुम्ही खाणार. खाण्यामध्ये पण खूप जण म्हणतात की खाण्यापिण्याचे नियम काय आहे. तुम्ही पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता, तुम्ही काय खायचं नाही ते लक्षात ठेवा. कांदा लसूण मसाला पण नाही, कांदा लसूण वांगे हे खायचे नाही, बाकी तुम्ही सगळं खाऊ शकता. आता खूप जण म्हणतात कडधान्य असेल, हे डाळी असेल, असं काही नाही आहे, हे खाऊ शकता, असं काही विषय नाही आहे. रोज कडधान्य कोणी खात नाही, प्रॉपर कोण नाही खात, म्हणून तुम्ही पालेभाज्या सगळ्या खा. आता हे खूप जण म्हणतात एक धान्य खायचं. हे एक धान्य म्हणजे काय? आपण नॉर्मल काय खातो, पोळी असेल, चपाती असेल, कोणी बाजरी खात असेल, कोणी ज्वारी खात असेल, तुम्ही जे खातात ते. काही काही जण असे करतात की पहिल्या दिवशी जे खाल्लं ते 7 दिवस खाता. असं कधी होईल का? असं कधीही करू नका. ह्या चुकीच्या गोष्टी करू नका. मुळामध्ये गुरुचरित्रामध्ये असं सांगितलेलंच नाहीये. एक धान्य म्हणजे काय? आपण पोळी चपाती खातो नॉर्मली, तेच खायचं. काही काही जण असे आहे खूप ते हुशार, ते काय करतात, महिला आहे त्या एकच पोळी आणि एकच चपाती खातात, एकच पोळी आणि एकच भाजी 7 दिवस. मग मी त्या माता भगिनीला म्हटलं, मुळामध्ये महिलांना गुरुचरित्र पारायण करायलाच जमत नाही, हा मुख्य नियम आहे. बाकी नियम तर जाऊ द्या, हे लक्षात ठेवा. म्हणून नियमाचा अतिभाव करू नका. महाराजांना रोज नैवेद्य दाखवायचा, रोज वेगळी भाजी करा, वेगळ्या पोळ्या चपात्या असेल ते करावं आणि रोज वेगळी भाजी करा, हे लक्षात ठेवा. हे नंतर केंद्रामध्ये, आता केंद्रामध्ये पारायण करायचं तर आपला चौरंग घेऊन जावा. चौरंग घेऊन जायचा, आपलं गुरुचरित्राची पोथी, गुरुचरित्राच्या पोथीवर नाव लिहून घ्या. प्रत्येकाने नाव असेल, आपलं मोबाईल नंबर असेल, चौरंग असेल, चौरंगावर पण प्रत्येकाने खालच्या बाजूने नाव लिहायचं. कारण की सगळे चौरंग एकत्र दिसतात, सगळ्या पोथ्या एकत्र दिसतात, म्हणून आपल्या पोथीला वस्त्र लावायचं, पोथीवर नाव मोबाईल नंबर लिहायचं ठळक अक्षरामध्ये, चौरंगाला पण नाव लिहायचं. सोबत घेऊन जायचं तुम्ही गोमूत्र घेऊन जायचे, गोमूत्राची बॉटल, एक पाण्याची बॉटल घेऊन जायची. दिवा लावायची आवश्यकता नाही आहे, महाराजांजवळ दिवा लावलेला असतो. मठामध्ये पण एवढंच घेऊन जा. आपलं आसन घेऊन जायची, आपली जपमाळ घेऊन जायचं, आपली नित्यसेवा घेऊन जायची. एवढ्या गोष्टी आपण सोबत घेऊन जायच्या. गोमूत्र तर कंटिन्यू सोबत राहायचं, कंटिन्यू टाकायचं गोमूत्र. लक्षात ठेव, गोमूत्र टाकलं झोप येत नाही. मठामध्ये घेऊन जायचं तसंच घेऊन जायचं. पोथी आपलं वाचन झालं, केंद्रामध्ये वाचन झालं, पोथी झाकून ठेवायची, पोथीवर फुल ठेवायचं. आपलं आसन एका ठिकाणी चांगलं ठेवून द्यायचं. लक्षात ठेवा. काही जण काय करतात, आसन तसं ठेवून देतात, दुसरे जण कोणी आसन वापरून घेतं. आपलं आसन आपण आपलं चांगलं ठेवून द्यायचं. आणि दुसरं, मठामध्ये
मठामध्ये करायचं असेल तसंच करावं. औदुंबरात झाडाखाली करायचं असेल पोथी झाकून ठेवून द्यायची. लक्षात ठेवा. पोथी आणि केंद्रामध्ये तुम्ही जेव्हा रोज गुरुचरित्र पारायण वाचायला जाणार तर आपली जागा आहे ती स्वच्छ करून बसायचं. असंच नाही बसायचं, नाही तर खूप तिथं कचरा असतो, पालोपाचोळा असतो, काही असेल तर की पूर्ण स्वच्छ करून मग आपण बसावं. हे अशा पद्धतीने जर आपण वाचन केलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही. तुम्ही आता औदुंबरात झाडाखाली बसणार असाल, एकटे वाचन करणार असाल तर मोठ्याने गुरुचरित्र वाचायचं. केंद्रामध्ये पण माईकवर जर गुरुचरित्र चालू असेल तरी पण आपण आपलं स्वतः गुरुचरित्र वाचावं. त्यांचा 4था अध्याय चालू आहे, आपला 2रा चालू आहे, तरी पण आपण आपलं स्वतः वाचावं. नुसते बोट फिरवायचे नाही. खूप जणांना सवय नुसते बोट. आणि गुरुचरित्र केंद्रामध्ये सुरू झालं त्याच्यानंतर कोणाशी बोलायचं नाही, आपसात बोलायचं नाही. आपसात बोललं की आपली सेवा गेली, आपलं पुण्य गेलं. लक्षात ठेवा. कोणती ओळ चालू आहे आपलं लक्ष पाहिजे, मोबाईल सगळे बंद पाहिजे. सगळ्या गोष्टी बंद असल्या की मग तुम्ही करू शकता सेवा. अशा पद्धतीने प्रत्येकाने सेवा करावी. पोथी हलवायची नाही 7 दिवस. पोथीला आपण सेवा करावी आणि पोथी झाकून ठेवावी. लक्षात ठेवा. आणि रात्री झोपायचे विष्णू सहस्रनाम वाचायचं, झोपायचं किंवा रामरक्षा स्तोत्र वाचा, विष्णू सहस्रनाम वाचा, ते ऐका आणि झोपा. बस. अशा पद्धतीने प्रत्येकाने सेवा करावी. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.